अरे इथेच तो मला रोज भेटतो ना आपल्या खऱ्या टाकायला चुना लागतो. पण सगळं मी म्हणतो तो पांढरेला वाला काही खऱ्या चुना टाकायचं नसत. असा कसा माझ्याकडं चुना गोड लागते हिला. नाही 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 तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल नक्कीच काहीतरी आहे बाबा. म्हणूनच तर माझ्याकडे चुना गोड लागते ना. मला बेटा चांगलीच पोरगी पाहून हा बस सुटली म्हणून चुना सोडून ना डायरेक्ट खर्रा घेऊन आलो. खऱ्यावरच पटवतो बेटीचा. आजच्या दिवस एक खरा देत नाही. पहिले तुझे उडावीचे पैसे दे मग खरा देतो. तुझी सगळी उदारी ना उलट चुकती करतो फक्त आजच्या दिवस दे. किती दिवस झाले बाई उद्या देतो मध्ये येते यायला पाहते. उदारीवर खरा खाते का? आजच्या दिवस दे ना आजच्या दिवस दे. नाही बोललो ना मला डोकं खराब करू नको. नाही देस का 2 दिवसात पांढऱ्याला मांडलास पण मोठी टेच मारतेस नाही. अरे आपण टेस्ट मारतो त्यालाच म्हणून राहिली टेस्ट मारतो. दे ना आजच्या दिवस दे ना का. नाही बोललो ना तू पाय मला दिमाग नको खाऊ देते. बापरे आजच्या दिवस दे म्हणतो ना का. काय बोललो ना नको देऊ ते उत्पत्ती लावला तर तशीच राहील पण गिराईक कोणी नको पांढऱ्याला. साला कमालच झाली. आधीचीच उधारी द्यायला तयार नाही आहे ना वरून करून ते कशी जशी अगरबत्ती लावली आहे तशीच करणार. कोणीच नको करू. आखरी वेळ तुला विचारतो तू देतेस का नाही देत. नाही देत ठीक आहे पाय तुझा पाय केवढा मोठा घोडा त्या पांढऱ्यावर मारतो त्या पांढऱ्याला फोडतो आणि नावाची कॉपली नाही मी. नाही तुला डोकं बोलत मी होय नावाचा. हुल्लाला 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 हल्ला कसा रंगाला. कोणचा खरा भजी मस्त रे तासरे खरा का कपड्याच्या दुकानामध्ये भेटते का? पांढरेवर खराब आणि तो 120 चा 60 रुपये देऊन घेतो. पिवरा झन झाला पाहिजे म्हणून भेट. अजी 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 तेवढे नको रे हेटा पाणी फाटून जाईल गुलीकडे सुपारे बाहेर केला सवय काही नाही भागाची. अरे हो आता ठीक आहे म्हणत आहेस तर नाही रेट म्हणा. पण रेटू कसा गरम छार झाला हात लावून पाहतेस. हात लावून पाहायची काही गरज नसायची कारण जास्त हेटल्यावर तो तसाच गरम आहे. माझ्या तोंडात लसदा घालायची कसा का जीव लागते. थोडस पानसट बरोबर तोंडाच्या चौकीची माती झाली ना आपला जीव धरून नाही लागेल. नाही का म्हणून म्हणतो 2-3 सुपाऱ्या दिल्या असतील बरं झालं असतं. खाता म्हणतेस पहा बाबा देत असाल तर त्या म्हणताची देतो म्हणता उचल माझी मान नाही जी नाही पोरीबारीची जाताना आपल्या हाताने खरं उचलले हाय बरं नाही दिसेल. अरे सवकच करावं पोरग्या बापाला घाबरच काय नाही. सवक करावं माझा टंके का चोट करावं. एकदम बरोबर बोलल्याची. मी आपल्या बापाला भेटतो लोकांनी भेटायची आजी सकाळपासून तोडत नसायची. बाप्पा म्हणून त्याला पाहिली यायची बाप्पा सुपारी आणि एका भुरका नाही असा करू का नाही चाळणीला चाळून देऊ. मजाचा खाऊ इकडे मजा मारतेस नाही. हा 120 चा हो घडी बऱ्यामध्ये माणसाला दरदरा घाम पडते. होईल का देऊ. अरे तू माझी अजिबात काळजी करू नको कारण मला नाही का दारू बिडी गांजा सिगरेट आणि हा असला खरा असले सौक अजिबातच नाही आहे. कारण हे असले सौक करून मले का कॅन्सर ना मला. तसा नाही तुमच्यासारख्या जानवर पुरी असा खरा खातील आणि उद्या कॅन्सर ना मरतील तर मग जवान पुन्हा लग्न करू शकत. तुम्हाला कोणता आला टेन्शन. अरे असं कसं टेन्शन नाही सांग. एवढी 45 वर्षाची माझी वय झाली अजूनपर्यंत मला एकही पोरगी नाही भेटली. आता मध्ये एक सांग मध्ये का हात नसेल पाय नसेल हा नसेल का तो नसेल. बाबा आज नसेल का पाय नसेल एवढा बोललो. बाकीच्या गोष्टीचे काय नाव धरून सांगलो. माझाही तुमच्या वजीत झाला पहा. आता मला का हात नसे का जी पाय नसे तरी पण मला लग्नासाठी एक नवरा नाही भेटायची. आता माझा भाड्या बा लग्नासाठी कूद करते. तुम्ही सांगा कोणचा
तू कुवारी आहेस मी कुवारा दोघे जर कुवारे सांडगेले पाडगेला मारायला मी गोबे मी का म्हणत होतो म्हणजे नाही म्हणजे तुझा जर विचार होतो सर तर मग आपणच आपला विचार कराल का एकदम बरोबर बोलल्याची नाही आपणच आपला विचार केला पाहिजे पण आपल्या विचाराचा कोणतरी विचार केला पाहिजे का नाही जी? अरे मी का म्हणत होतो? जशी तुला गरज आहे तशी तुम्हाला गरज आहे मग आपणच आपल्या गरजेचा काहून विचार नाही करायचा एकदम बरोबर बोलल्याची आपणच आपल्या गरजेचा विचार केला पाहिजे पण आपल्या गरजेचा विचार कोणतरी केला पाहिजे का नाही जी? मी का म्हणतो तशी तुला बायको पाहिजे म्हणजे तशी तुला बायको पाहिजे तसा तुला नवरा पाहिजे दोघांची आवश्यकता एकच आहे मग आपणच आपल्या आवश्यकतेचा काहून विचार नाही करावा आता मला समजलं जी तुम्हाला का म्हणावं जायचं मला सांगा तुमच्याकडे फटफटी आहे का हो आमच्या मालकाची आहे ना आहे ना उद्या 10 वाजेवर तयारी करू नका मी तयारी करतो आणि तुमच्या घरी येतो जी दोघांचं त्या फटफटीवर बसून 4-5 गावं हिंगणच येऊन तुम्ही नवरी पहा मी नवरदेव पाहिजे किती वर्ग शिकलीस का तू का झालं बाबा शिक्षण किती घेतलीस हेही माहित नाही अशा चिल्लर गोष्टी कोण लक्षात ठेवते जी शिक्षण घेणं म्हणजे शिल्लक गोष्ट झाली आजी पहिलं नवरा मग शिक्षण मी का म्हणत होतो जास्त विचार करायचा नाही एकाच गावची सासूरवाडी करून टाकून म्हणजे करून टाकून ते झालं मला पण माझं का म्हणणं आहे हो. मुली नवरा करतेस तो आजी का म्हणले आता? आता का म्हणले सांगा माले? आता का म्हणले तेच सांगायचे माले? आजी एक वेळ सांगायची बाप्पा काहीतरी म्हणलं तुम्ही अरे हो म्हणलो बिनलो पण तू मार कशी असतील आजी हा असाच एकच वेळ सांगा फक्त एकच वेळ मारशील बिशील नाही आजी मी का मारकुंडी दिसतो का फक्त एकच वेळ सांगायची मला एकच वेळ सांगा काहीतरी म्हणल्या तुम्ही अरे? हो. पक्का हो. मी म्हणत होतो मला नवरा करतेस का बाप्पा देवा, मी एवढ्यानं आवडलो का आजी? पण आता हा लग्नाच्या पहिले तू असा अंतरपाठ धरत असती तर कसं तसं नाही जी मी एवढ्यानं आवडलो का तुम्हाला म्हणतो उमास पहिलं नाही सांगल्या ना आता बोलावं संधीच नाही दिलीस ना तुम्हाला सांगतो लग्नाच्या पहिलं ना तर पिक्चर मध्ये करतात ना तसाच प्रेम करायला आवडते मला माझ्यासारखी जातच आहे तुझी आपल्याला नाही बाबा लग्नाच्या पहिले कसा मस्त माणसाने एकमेकाला असा दिलं नाही म्हणजे एकमेकाच्या जवळ यावा विचाराची देवाणघेवाण करावा आणि मग लग्न करावं असं मला तर मग झाला ना आपलं लग्न फिक्स 100% आता जातो आणि माझ्या बापूने सांगून येतो जी हो काय झालं जी तुला बापू आहे हो जी माले बापू आहे तुला बापू आहे तर साला माझा कोणता काम आहे कुठे चालल्या आता तर मला सांगायला पण घरी मारून हो लग्न करतो ना मी पण कसा आपल्याला आपल्या अधिकाराचा पाहिजे तो एकावर एक फ्री नाही पाहिजे पण माझ्या बापूला तुम्हाला 1 रुपयाचं टेन्शन नसेल जी अरे तू टेन्शन देऊ तर देवणाचे नको देऊ माझ्या गावातले लोक मला कामात देऊ अजी पण माझा बापू मला साधा बोलायची तो साधा राव नाही तर गधा राव पण तुला बापू दूर दूर हिंडतो मी तो मला बापू नाही कशी सांगू तो मला बापू माझा पिताजी पिताजी. तुझ्या बापाला तू बापू म्हणतेस म्हणजे तो काय एवढंच नाही माझा बापू डगर मोठा आहे माझा बापू 7-8 वाजू खातील तरी सरी नाही माझा पोरगी एवढी आता बाप एवढा असायची हो असेल झाला मग फिक्स ठीक आहे ठीक ठीक आहे आपण आपल्या बापूला सांगायचं सांगजी आता आपली चांगली ओळख झाली थोडं प्रेमही झालं मी म्हणतो एवढं सुंदर वातावरण आहे आणि हा वातावरण सोडून तू घरी जाते थांब ना थोड्या वेळ प्रेमाच्या गोष्टी करू. नाही सकाळीच माझ्या बापू सांगून 2 वाजला घराच्या बाहेरची बातमी नाही दे माझा बापू आता घरी जातो काहीतरी बहाणा करताना मग तुम्हाला भेटावं लागेल